वेलकम टू यूट्यूब चॅनल द रिअल ट्रेडरमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टीच्या लेवल्स काय असू शकतील। तर मित्रांनो, आपण हा डेली टाइम फ्रेमचा चार्ट ओपन केलेला आहे। डेली टाइम फ्रेमवर तुम्ही बघत असाल की मार्केट कन्सोलिडेशन झालेलं आहे। ठीक आहे, तर आपण इथे हा जो एरिया आहे, हा एरिया मार्केटने कन्सोलिडेशन केलेला आहे। थोडंफार खाली गेलं होतं, सगळ्यांना वाटलं की आता ब्रेकडाऊन देईल आणि खालीपर्यंत जाईल, पण तिथून मार्केटने पुन्हा रिकवर केलं आणि पुन्हा त्याच झोनमध्ये येऊन मार्केट आता कंटिन्युअस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 दिवसापासून कन्सोलिडेशन करतोय। ठीक आहे ना, वरती ब्रेकआउट देतोय ना खालती ब्रेकडाऊन देतोय। ही लेवल सगळ्यांनाच माहिती असेल, आता ही लेवल खूप इम्पॉर्टंट झालेली आहे 52,136च्या नावाची, आणि वरती जी आहे 52,791, म्हणजे ह्या 500-600च्या आसपासच मार्केट खेळत आहे। आता आपण उद्याचे सिनारिओ बघूयात। जर समजा मार्केट गॅप डाऊन झालं, तसे चान्सेसच आहेत गॅप डाऊन होण्याचे, कारण की आपण गिफ्ट निफ्टीकडे बघितलं तर गिफ्ट निफ्टी निगेटिव्ह आहे। पण मनी कंट्रोलमध्ये येऊयात आणि एकदा बघूयात का आपण गिफ्ट निफ्टी काय आहे तो। ठीक आहे, आपण एकदा बघूयात मनी कंट्रोल आणि तिथे गिफ्ट निफ्टी बघूयात ग्लोबल मार्केट। डाव जोन्स 377, आपलं गिफ्ट निफ्टी बघा 117 पॉईंट डाऊन आहे। तर मंडेला पण डाऊन ओपन होण्याचे चान्सेस आहेत। सगळंच ॲक्च्युली मार्केट ऑल ओव्हर ग्लोबल मार्केटच रेड कलरमध्ये आहे। तर आता आपण जस्ट बघितलं की त्याच्यामुळे आपलंही मार्केट रेड कलरमध्ये ओपन होऊ शकतं, म्हणजे 100 पॉईंट गिफ्ट निफ्टी डाऊन आहे। पण कधी कधी काय होतं, गिफ्ट निफ्टी 100 पॉईंट डाऊन असला तरी आपलं मार्केट कधी कधी 50 पॉईंट 200 पॉईंट पण डाऊन ओपन होतं, कधी कधी त्याच दिवशी रिकवर पण होतं। तर आपण जस्ट एक पाहिलं की गिफ्ट निफ्टी कितीवर आहे। ठीक आहे, तर आपण 3 सिनारिओ बघूयात की जसं आता आपण एक पहिला पिक्चर बघूयात की गॅप डाऊन ओपन होईल तर काय करायचं। समजा गॅप डाऊन ओपन डायरेक्ट इथे झाला 271, म्हणजे इथपर्यंत झाला, डायरेक्ट 51,758च्या आसपास ओपन झाला, तर हा पुन्हा इथे एक छोटासा सपोर्ट आहे। मार्केट इथूनच वरती गेलं तर हा आपण ह्याला एक छोटासा सपोर्ट म्हणून बोलू शकतो। ठीक आहे, तो छोटासा सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट 52,161 पर्यंत येऊ शकतो। आणि जर मार्केटने तो सपोर्ट न घेता मार्केट खाली आलं तर आपला आहे पुन्हा 51,210, म्हणजे एवढ्या फास्ट खाली येणार नाही एवढे 500 पॉईंट, पण मार्केटमध्ये थोडासा म्हणजे मार्केट खाली येईल, थोडंसं कन्सोलिडेशन करेल आणि हळूहळू खाली येऊ शकतं। ॲक्च्युली मार्केटचं काहीही सांगता येत नाही, येऊही शकतं। ठीक आहे, 51,210 पर्यंत मार्केट येऊ शकतं। तर हा झाला गॅप डाऊनचा सिनारिओ एक झाला। जर समजा इथेच 51,779 आपण सध्या जे डिस्कशन केलं की 51,779च्या आसपास जर ओपन झाला तर परत वरती जाऊ शकतं, आणि मग ह्यांचे जे स्टॉप लॉस आहेत ते ब्रेक करून मार्केट पुन्हा वरती जाऊ शकतं। कधी कधी काय होतं, आपलं इंडियन मार्केट दुसऱ्याच्या मार्केटच्या हिशोबाने चालत नाही, आपलीच वेगळी चाल चालतं। आणि निफ्टी 50 ऑल टाईम हाय आहे, अजून बँक निफ्टीने ऑल टाईम हाय जो आहे हा 53,214 हा ब्रेक केलेला नाही आहे। ठीक आहे, ॲज कम्पेअर टू निफ्टी 50, मग तो दुसऱ्यांचे स्टॉप लॉस हिट करायला वरती जाऊ शकतो। हे एका दिवसाचं नाही आहे, नेक्स्ट वीकमध्ये हे पूर्णपणे अशा गोष्टी होऊ शकतील। उद्यापर्यंत एका दिवसात जर आपण गेलो तर मार्केट 500-400 पॉईंट तरी आरामात आपल्याला देतं। तर जर गॅप डाऊन झाला तर जस्ट इथपर्यंत, आणि जर ब्रेकआउट झाला तर मार्केट 51,700 51,559 इथे छोटासा स्मॉल सपोर्ट आहे, तो घेऊन पुन्हा मार्केटवरती जाऊ शकतं। आपली बाईंग कधी होऊ शकते, जर मार्केटने समजा हा एक छोटासा रेजिस्टन्स आहे, हा एवढासा 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर हे 19 तारखेचा हा रेजिस्टन्स बनवलेला आहे। हा रेजिस्टन्स जर बनवला इथे खूप लोकांनी सेल करून ठेवले असतील, आणि हा रेजिस्टन्स बनवला जर तो ब्रेक झाला 51,370 तर मग आपल्याला परत इथपर्यंत 52,802 पर्यंत टार्गेट मिळू शकतं। आणि जर तो ब्रेक झाला मग पुन्हा ही जी जागा आहे ती ओपनच जागा आहे, म्हणजे तुम्ही बघाल जर आपण ड्रॉइंग करूयात
इथे ही जी जागा ओपन जागा आहे डायरेक्ट मग इथे काही थांबणं शक्य नाही आहे, मार्केट कंटिन्यूस वरती जाईल. समजा चुकून गॅपअप झाला आणि तो ह्याच्याच आसपास झाला 52,420च्या आसपास, मग मार्केट थोडं खाली येऊन पुन्हा प्राइस ॲक्शन बनवून जर वरती असं जाईल तर आपल्याला पुन्हा चार्जेस मिळू शकतात वरती जाण्याचे. ठीक आहे, चला तर आता बघूया आपण निफ्टी 50. जसं आता सांगितल्याप्रमाणे बँक निफ्टीपेक्षा निफ्टी 50 जास्तच वीक आहे, खूप पडला. बँक निफ्टीने थोडं आता आपण बघितलं कन्सोलिडेशन केलं, पण निफ्टी 50 खूप पडला आणि सध्या हा सपोर्ट बनवत आहे इथपर्यंत, इथून इथपर्यंत हा सपोर्ट बनवत आहे 24,500 आणि 24,500 24,600 हे जे असतात हे राऊंड लेवल असतात. राऊंड लेवलला मार्केट छान असं सपोर्ट किंवा रेजिस्टन्स करतं. ठीक आहे, तर जर आता गॅप डाऊन झाला म्हणजे डायरेक्ट समजा इथे हा ओपन झाला 24,439, तर मग आपल्याला इथे छोटासा स्मॉल सपोर्ट मिळू शकतो आणि मग आपला हा जो सपोर्ट आहे तो आपला रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होऊ शकतो. म्हणजे हा जो रेजिस्टन्स सपोर्ट होता हा आपला रेजिस्टन्स म्हणून ॲक्ट होऊ शकतो. तर मार्केट इथे ओपन झालं वरती जाऊन पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं आणि जर ह्याने हा ब्रेक केला तर आपल्याला पुन्हा डाऊन साईड मिळू शकतो. आणि जर समजा खूप लोकांना अडकवण्यासाठी आता सगळ्यांना वाटत असेल की मार्केट खाली जाईल, तर मग हा जर एक ग्रीन कॅन्डलने मोठा ब्रेकआउट दिला तर मग मार्केट इथपर्यंत जाऊ शकतं. ही जी लेवल आहे, कोणती लेवल, ह्या लेवल 24,659पर्यंत जाऊ शकतो जर मार्केटने हा गॅप 24,512चा हे ब्रेक दिला तर मार्केटवरती जाऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो एक छोटासा स्टॉक आहे, आपण बघूयात उद्या तो कशा प्रकारे वर्क करतो. इमामी लिमिटेडकडे आपण डेली टाईम फ्रेमचा चार्ट काढूयात. डेली टाईम फ्रेमकडे बघितल्यावर असं लक्षात येतं बघा, जस्ट कोणत्याही स्टॉकची सायकॉलॉजी कशी असते. इथे बघा ह्याने सपोर्ट घेतला आणि तुम्ही बाजूला राऊंड लेवल बघत आहात की 699 म्हणजे एक 700च्या आसपास. ठीक आहे, हे राऊंड लेवल जे असताना मार्केट खूप छान तिथे वर्क करतं सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून. आणि इथे बघा 750 754 ह्याच्या आसपास, बरोबर आहे, तिथे वर्क केला. आता मार्केटने हळूहळू यू शेप बनवला आणि मार्केट वरती जाण्याच्या तयारीत होतं, बट सगळंच मार्केट खाली पडत आहे म्हणून इमामीने पण स्वतःला फक्त रोखून ठेवलं, नाही तर हेही पडला असता. ही जी कॅन्डल झालेली आहे ह्या डेली टाईम फ्रेम आहे, या डेली टाईम फ्रेमवर ही जी कॅन्डल झालेली आहे याला आपण इथे कोणी बायर जिंकले नाहीत आणि सेलरही जिंकले नाहीत, अशी ही कॅन्डल आहे. नॉन डिसिजन कॅन्डल आहे, म्हणजे काही डिसिजन झालेलं नाही. पण त्यानंतर जी कॅन्डल बनते आणि सपोज ही 785ला ब्रेक करते किंवा वरती 812ला ब्रेक करते तर मार्केट त्या साईडला खूप स्पीडी असं जातं. पण आपण जर ह्याला डेली टाईम फ्रेमवर बघितलं ना, हळूहळू हा असा छान असा सपोर्ट घेत मार्केटवरती चाललं. ही एक आहे. जर ब्रेक झाला तरी 785ला ब्रेक जरी झाला तरी मार्केट इथपर्यंत येऊन ह्याला पुन्हा सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट असं वरती जाऊ शकतं. ठीक आहे, इमामी लिमिटेड. तर मित्रांनो रिस्क रिवॉर्ड रेशो घेऊनच ट्रेड करा. हा जो वीक आहे तिथे आपल्या FM सीतारामन काही सांगणार आहेत, तर त्याच्यामुळे आरामात ट्रेड करा, रिस्क रिवॉर्ड रेशो बरोबर ठेवा. ठीक आहे, आणि अशाच प्रकारे छान छान अपडेट्ससाठी आपला नक्कीच स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.